1.72 कोटींचा निधी तरीही गलिच्छ पाणी. कोवाड ग्रामस्थांची झेडपीवर धडक. कोवाड गावाला पुरवले जाणारे पिण्याचे पाणी अत्यंत गलिच्छ असून त्यामध्ये कबुतरांची पंखे, घाण आणि दुर्गंधीयुक्त काळं पाणी येत आहे. यामुळे गावात साथीचे रोग पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अशा अत्यंत संतापजनक शब्दात कोवाड तालुका चंदगड येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरलं. कोवाड येथील पिण्याच्या पाण्याचा हा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी आज ग्रामस्थांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेत थेट धडक मारली. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी पुरवठा अधिकारी आणि जिल्हा परिषद उपाध्यक्षांची भेट घेऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. जलजीवन मिशन अंतर्गत गावाला 1,72,00,000 रुपयांचा सरकारी निधी मंजूर होऊनही संत आणि अत्यंत निकृष्ट कामामुळे ग्रामस्थांना या योजनेचा 1 रुपयाचाही लाभ मिळालेला नाही, असा थेट आरोप यावेळी करण्यात आला. या प्रकरणी संबंधित जबाबदार कंत्राटदार आणि शासकीय कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करावी, तसेच निकृष्ट दर्जाचे काम थांबवून चांगल्या पद्धतीने व लवकरात लवकर पूर्ण करून गावाला त्वरित स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. आज आम्ही कोवाडकर ग्रामस्थ जिल्हा परिषद कोल्हापूर पाणी पुरवठा विभाग आणि सीओ मॅडमना भेटलेलो आहे. जलजीवन मिशनच्या संदर्भात जे चुकीचं काम झालेलं आहे कोवाडमध्ये, त्याच्या संदर्भात आम्ही पूर्ण डॉक्युमेंट्स आणि जे काही पुरावे आहेत ते सगळे सादर केलेले आहेत. आमची जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडे एवढीच इच्छा आहे की या सगळ्या ज्या भोंगळ कारभार झाला आहे 2023 पासून 2026 पर्यंत पंचायत समिती म्हणा किंवा जिल्हा परिषद कोल्हापूर पाणी पुरवठा विभाग यांच्याकडनं कोणतीही ॲक्शन घेतलेली नाही आहे. जो टाकीचा स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट आहे तो सुद्धा आम्ही इथे सबमिट केला आहे. सगळे त्यांनी सुद्धा लेटर काढलेत, पण अजूनपर्यंत सगळे कागदी घोडेच झालेले आहेत. याच्या पूर्ण बुरदंड म्हणून किंवा याच्या सगळ्या आम्ही कोवाडकर हे भोगत आहे याचे. त्याच्यामुळे लवकर याच्यावर ॲक्शन घ्यावी आणि कोवाडकरांना पाणी चांगलं पाजावं, हीच आमची जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडे अपेक्षा आहे. भ्रष्ट कारभारावर शासनानं जर लवकरात लवकर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या 15 दिवसात आम्ही स्वतः टाकीवर चढून उपोषण करण्याच्या मार्गावर आहे आणि हे शासनाने नोंद घ्यावी. नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या.